काही पुस्तकं अशी असतात जी आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देते. त्यापैकीच ही एक, द मिड नाईट लायब्ररी, मॅट हेग्स. जीवनात पश्चाताप, निराशा, अपयश, दुःख, बिघडलेली नाकुरी या सगळ्या वेदनादायी प्रवासाने जिचं जीवन भरलेलं आहे अशी नोरा सीड या मुलीची या कथा. खरं तर ती मुलगी शेवटी तिच्या ह्या वेदनादायी प्रवासाचा शेवट करायला निघते, म्हणजे स्वतःला संपवायला निघते. पण अचानक असं काहीतरी होतं की ती एका ग्रंथालयामध्ये जाऊन पोहोचते आणि तिथे जेव्हा ती पोहोचते तेव्हा तिथे तिची शाळेचीच एक लायब्रेरियन तिथे असते आणि तिथून तिच्या जीवनाला एक वेगळीच पर्वणी मिळते. तिला वेगवेगळे आयुष्य अनुभवतं. यश, पैसा, प्रसिद्धी, संपत्ती या सगळ्यांचा ती एक्सपिरियन्स घेते. पण त्यात कुठे ना कुठे कसली ना कसली अपूर्णता तर असतेच. आणि मग तिला एक गोष्ट लक्षात येते की परिपूर्ण असं आयुष्य नसतं. शेवटी नोराला एक महत्वाची जाणीव होते की परिपूर्ण आयुष्य शोधण्यापेक्षा जे आयुष्य मिळालं आहे, जसं मिळालं आहे त्याला अर्थ देणं गरजेचं. जर तुम्ही हारलेले, थकलेले आणि जीवनाला सामोरं जाण्याचं धाडस जर तुमच्यात उरलेलं नसेल ना, तर एकदा हे पुस्तक नक्की वाचून बघा.